थंडीची काळोखी रात्र होती. धुकं इतकं दाट की काही पावलं पुढे काय आहे हेही दिसत नव्हतं. कवळे स्टेशन एक जुनं विसरलेलं स्टेशन, जिथे अनेक वर्षांपासून कुठलीही गाडी थांबत नव्हती. लोक म्हणायचे की तिथे शेवटचा प्रवासी जो उतरला होता तो परत कधी दिसलाच नाही. अमोल एक रेल्वे फोटोग्राफर अशा जुन्या ठिकाणी जाऊन फोटो काढायचा शौकीन होता. त्याने ऐकलं होतं की कवळे स्टेशनवर रात्री विचित्र गोष्टी घडतात. तो त्याच रात्री कॅमेरा घेऊन स्टेशनकडे निघाला. स्टेशनवर पोहोचल्यावर त्याला फक्त वाऱ्याचा आवाज, गंजलेल्या फलकावर कवळे हे नाव आणि तुटलेल्या बाकड्यांवर पडलेली धूळ दिसली. रेल्वे ट्रॅकवर कुणीतरी पाय ठेवत चालल्यासारखा आवाज येत होता, पण तिथे कोणीच नव्हतं. रेल्वे ट्रॅकवर कुणीतरी पाय ठेवत चालल्यासारखा आवाज येत होता, पण तिथे कोणीच नव्हतं. अमोलने कॅमेरा उचलला आणि एक फोटो घेतला. क्लिक. कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये त्याला क्षणभर एका स्त्रीचा चेहरा दिसला. केस विस्कटलेले, डोळ्यात खोल काळोख आणि ओठांवर रक्ताळलेलं हास्य. तो थरथरला. मागे वळून पाहिलं, पण काहीच नव्हतं. त्याने स्टेशन सोडायचं ठरवलं, पण अचानक मागून रेल्वेचा हॉर्न ऐकू आला. गाडीच्या प्रकाशात त्याने पाहिलं, एक जुनी स्टीम इंजिन गाडी स्टेशनवर थांबली होती, जिथे वर्षानुवर्ष कोणतीही गाडी थांबत नव्हती. दारे आपोआप उघडली. आतून आवाज आला, तिकीट तपासक, तिकीट दाखवा. अमोल भीतीने मागे सरकला, पण त्याचे पाय आपोआप त्या गाडीच्या दिशेने चालू लागले. एक काळा छायाचित्रकार त्याच्याकडे बघत म्हणाला, आता तू कायमचा प्रवासी झालास. पुढच्या दिवशी लोकांनी स्टेशनवर अमोलचा कॅमेरा सापडला. त्यात शेवटचा फोटो होता. त्या भुताटकी गाडीत बसलेला अमोल खिडकीतून हळूहळू गायब होताना दिसत होता. त्या दिवसानंतर कवळे स्टेशन पुन्हा कोणीही गाठलं नाही, कारण जे कोणी गेले ते परतलेच नाहीत. अमोल गायब झालेला आता 6 महिने झाले होते. पोलिसांनी शोध घेतला, पण त्याच्या कॅमेऱ्यातील शेवटचा फोटोच एकमेव पुरावा होता. गाडीच्या खिडकीतून अमोलचा अर्धा चेहरा आणि मागे उभा असलेलं काळं छायाचित्र. अमोलचा जवळचा मित्र राजवीर या घटनेवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने ठरवलं, माझा मित्र भूताच्या कहाणीत हरवला असं मी मानणार नाही. मी त्या स्टेशनवर जाणार. त्या रात्री तो ट्रेकिंग बॅग, टॉर्च आणि व्हिडिओ कॅमेरा घेऊन निघाला. स्टेशनकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोरडी झाडं वाऱ्यात कराहत होती. शेवटी कवळे फलक दिसला. आसपास 100 वर्षांची शांतता होती. ना गाडीचा आवाज, ना माणसाचा. राजवीरने कॅमेरा चालू केला. ही रात्री 12ची वेळ आहे. मी कवळे स्टेशनवर आलोय. त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं. त्याने हळूच प्लॅटफॉर्मकडे पाऊल टाकलं. त्याच क्षणी गंजलेली स्टेशन बेल टन टन वाजली. स्वतःहून वारा थंड झाला आणि ट्रॅकच्या दिशेने धुकं जमायला लागलं. त्या धुक्यातून एक स्टीम इंजिन हळूहळू पुढे आलं, पण त्यात ना ड्रायव्हर ना प्रवासी, फक्त दरवाजात उभा होता अमोल. त्याच्या डोळ्यात रक्ताळलेली छटा होती आणि आवाज आला, राजवीर, तू आलास शेवटी. इथे वेळ थांबली आहे. चला माझ्या बरोबर. राजवीर भीतीने मागे सरकला, पण त्याच्या मागे दरवाजे आपोआप बंद झाले. त्याला जाणवलं, तो आता जिवंताच्या जगात नाही. कॅमेऱ्यात शेवटचं जे रेकॉर्ड झालं ते म्हणजे रेल्वेच्या सायरनचा आवाज आणि एका आवाजात येणारा शब्द, तिकीट तपासक. आणखी एक प्रवासी मिळाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्टेशनवर राजवीरचा कॅमेरा सापडला. रेकॉर्डिंगमध्ये तो शेवटी म्हणत होता, जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर कवळे स्टेशनकडे कधीच जाऊ नका. अमोल अजूनही गाडीत आहे आणि आता मी सुद्धा. त्या दिवसानंतर लोक म्हणतात, रात्री 12 वाजता कवळे स्टेशनच्या दिशेने कुणी गेलं तर धुक्यातून स्टीम इंजिनचा हॉर्न अजूनही ऐकू येतो. राजवीर आणि अमोल दोघे गायब झाल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं सावट पसरलं. लोकांनी त्या दिशेने जाणं बंद केलं.
पण एक व्यक्ती मात्र थांबला नाही. प्राजक्ता, अमोलची बहीण. ती एक पत्रकार होती आणि तिच्या मनात ठरलं, माझ्या भावाचा अंत शोधल्याशिवाय मी थांबणार नाही. ती एका जुनी रेल्वे नोंद पुस्तक चाळत होती तेव्हा तिला काही विचित्र सापडलं. कवळे स्टेशनवर 1942 साली एक भयंकर रेल्वे अपघात झाला होता. गाडीने 63 प्रवाशांना चिरडून टाकलं होतं, पण त्या अपघाताचा कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झाला नव्हता. लोक म्हणायचे त्या रात्री स्टेशन मास्टरने गाडी चुकीच्या ट्रॅकवर सोडली आणि त्या गाडीत तो स्वतःही मेला. त्या दिवसानंतर स्टेशन बंद झालं आणि म्हणे त्या मृत प्रवाशांचा आत्मा अजूनही गाडीची वाट पाहत आहेत. प्राजक्ता त्या रात्री स्टेशनवर पोहोचली. धुकं दाटलेलं आणि घड्याळात बरोबर रात्री 12. ती कॅमेरा घेऊन ओरडली, अमोल, राजवीर, मी आलीये, मला उत्तर दे. क्षणभर सगळं शांत. मग ट्रॅकवरून धातू घासल्यासारखा आवाज आला आणि समोरून तीच जुनी स्टीम गाडी प्रकट झाली. दरवाजा हळूहळू उघडला. आतून अमोलचा आवाज आला, प्राजक्ता, मागे वळू नकोस. तू आली आहेस म्हणजे सुटकेची वेळ आलीये. ती गाडीत चढली. आत सगळं अंधारात बुडालेलं, पण एका डब्यात तिला अमोल आणि राजवीर दिसले. काळ्या धुक्यात अडकलेले, जणू आत्म्यांच्या साखळ्यांनी बांधलेले. अचानक गाडीच्या पुढच्या बाजूला एक सावली दिसली. स्टेशन मास्टर. त्याचे डोळे लाल, हातात फाटलेलं तिकीट, आणि तो हळूहळू म्हणाला, मी माझी चूक सुधारायला आलोय, पण वेळ कोणालाही सोडत नाही. प्राजक्ताने हातातलं तिकीट घेतलं आणि स्टेशन फलकावर ठेवलं. क्षणात गाडीचा हॉर्न घुमला, साखळ्या तुटल्या आणि सगळं धुकं आकाशात विरलं. अमोल आणि राजवीर तिच्या समोर काही क्षण उभे राहिले, हसले, धन्यवाद एवढंच म्हणाले. पुढच्याच क्षणी ते प्रकाशात विरून गेले. सन 1942. ब्रिटिश राजचा काळ. कोकण रेल्वेचं एक नवीन स्टेशन बांधलं जात होतं, कवळे स्टेशन. गावाच्या बाहेर घनदाट जंगलाच्या कडेला. गावकरी म्हणायचे त्या जागी आधी स्मशानभूमी होती, पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याचा विचार केला नाही. स्टेशन मास्तर होता गोविंद जोशी. प्रामाणिक पण अत्यंत लोभी माणूस. त्याचं काम होतं रात्रीच्या गाड्या योग्य ट्रॅकवर वळवणं. पण एके दिवशी पैसे वाचवण्यासाठी त्याने सिग्नल यंत्रणा नीट तपासली नाही. ती रात्र काळोखी आणि पावसाने भरलेली होती. कोकण मेल नावाची गाडी 63 प्रवाशांसह कवळे स्टेशनकडे धावत होती. गोविंदने थकलेल्या डोळ्यांनी चुकीचा सिग्नल दिला. गाडी तुटलेल्या ट्रॅकवरून वळली आणि क्षणार्धात खोल दरीत कोसळली. सगळीकडे आरडाओरड, आग आणि धूर. गावकरी सकाळी तिथे पोहोचले, पण त्यांना सापडले फक्त जळलेले डबे आणि ओळख न पटणारी देह. गोविंद मात्र जिवंत होता. तो रेल्वे स्टेशनच्या मधोमध उभा राहून डोकं धरून रडत होता, मीच केले हे सगळं, माझ्यामुळे. त्या रात्री गावकऱ्यांनी सांगितलं की त्याने स्वतःच्या ऑफिसमध्ये फास घेतला, पण त्याचं शरीर दुसऱ्या दिवशी कुठेच सापडलं नाही. त्या दिवसानंतर स्टेशनच्या घड्याळाने 12 वाजल्यावर थांबणं सुरू केलं आणि लोकांना रात्री विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. रेल्वेचा हॉर्न, प्रवाशांचा आक्रोश आणि साखळ्यांचा आवाज. एक म्हातारा सिग्नलमॅन म्हणायचा, गोविंद अजूनही सिग्नल देतोय त्या अपघाताची चूक सुधारण्यासाठी, पण प्रत्येक वेळी तो नवीन प्रवासी शोधतो त्याला सोबत नेण्यासाठी. हळूहळू स्टेशन बंद झालं. रेल्वे प्रशासनाने त्या जागेला अशुभ घोषित केलं आणि केवळ स्टेशन इतिहासातून पुसलं गेलं, पण त्याचा शाप कायम राहिला. वर्षानुवर्षांनी जेव्हा अमोल तिथे फोटो काढायला गेला, तेव्हा त्याच्या कॅमेऱ्याने फक्त धुकं नाही तर गोविंद स्टेशन मास्टरचा आत्मा पकडला होता, जो अजूनही प्रत्येक प्रवाशाला विचारतो, तिकीट तपासक, तिकीट दाखवा. 1942च्या त्या भयंकर रेल्वे अपघातानंतर कवळे गाव पूर्ण काळोखात बुडालं होतं. गाडीच्या जळक्या अवशेषांमधून धूर अजूनही निघत होता आणि हवेत
मांस आणि लोखंडाचा जळका वास भरून राहिला होता. गोविंद जोशी स्टेशन मास्तर आपल्या चुका पाहून वेडा झाला होता. तो संपूर्ण रात्री स्टेशनच्या फलकासमोर उभा राहून ओरडत होता, मी सिग्नल चुकीचा दिला नाही, माझ्या हातांनी काहीच केलं नाही. पण त्याच्या डोळ्यासमोर सतत त्या 63 प्रवाशांचे तुटलेले चेहरे, जळलेले हात आणि मुलांच्या रडण्याचे आवाज घुमत होते. ती रात्र अमावास्या होती. धुकं दाटलेलं आणि आकाशात एकही तारा नव्हता. गोविंदने ऑफिसात जुन्या तिकीट बुकवर रक्ताने लिहिलं, जो प्रवासी मरण पावला त्याचं तिकीट मी परत देईन. त्याने फास लावला आणि स्वतःला झोकून दिलं, पण मृत्यूने त्याला सोडलं नाही. त्याचा आत्मा त्या स्टेशनच्या सिग्नल रूममध्ये अडकून राहिला. पुढच्या सकाळी जेव्हा लोकांनी ऑफिसचं दार उघडलं तेव्हा भिंतीवर त्याचं रक्ताळलेलं तिकीट बुक आणि टेबलीवर बसलेला स्टेशन मास्टरचा सावलीसारखा चेहरा दिसला. त्या दिवसानंतर दररोज रात्री 12 वाजता स्टेशनच्या सायरन स्वतःहून वाजू लागला आणि ट्रॅकवरून भुताटकी गाडी धावू लागली, ज्यात तेच प्रवासी बसलेले दिसायचे जे त्या अपघातात मेले होते. गोविंद आता गाडीचा स्टेशन मास्तर नव्हता, तो झाला होता तिकीट तपासक, जो प्रत्येक आत्म्याचं तिकीट पाहून ठरवायचा तो सुटणार की कायमच्या प्रवासाला जाणार. गावकऱ्यांनी अनेकदा ती जागा शुद्ध केली, हवन केलं, पण प्रत्येक वेळी रेल्वेचा हॉर्न पुन्हा घुमायचा. लोक म्हणतात, जेव्हा धुकं जड होतं आणि स्टेशनचा घड्याळ काट्याबरोबर 12 वाजतं तेव्हा गोविंदचा आवाज अजूनही येतो, तिकीट तपासक आलोय, प्रवाशांची गणना बाकी आहे. 1980 जेव्हा स्टेशन पुन्हा जागं झालं, 1980 साल, रेल्वे मंत्रालयाने ठरवलं की कवळे स्टेशन पुन्हा सुरू करायचं, कारण नव्या मार्गाच्या बांधकामासाठी ते ठिकाण सोयीचं होतं. सर्व जुन्या नोंदीमध्ये अपघाताचा उल्लेख नव्हता, जणू इतिहासाने ते ठिकाण विसरलं होतं. शेखर पाटील, एक तरुण रेल्वे अभियंता, त्या प्रकल्पाचं नेतृत्व करत होता. त्याने गावकऱ्यांकडून ऐकलं होतं की तिथे भूत आहे, पण त्याने हसून दुर्लक्ष केलं. भूत काय गाडी चालवतात का? पहिल्याच दिवशी तो आणि त्याची टीम स्टेशनवर पोहोचले. गंजलेला फलक अजूनही तसाच होता. कवळे, तुटलेले ट्रॅक आणि सिग्नल पोस्टवर कोळ्यांचं जाळं. शेखरने ते साफ केलं आणि ऑफिसचा दरवाजा उघडला. अंदरच्या टेबलावर एक जुना तिकीट बुक पडलेला होता. पानं पिवळी, पण शेवटच्या पानावर अजूनही रक्ताचे ठसे होते. त्याने ते उघडलं आणि वाचलं, तिकीट तपासक, शेवटचा प्रवासी येणार आहे. तो हसला आणि पुस्तक बाजूला ठेवलं. संध्याकाळी काम संपवलं आणि स्टेशनवरच झोपला. मध्यरात्री त्याला स्टेशन बेलचा आवाज आला. डोळे उघडले तर ऑफिसच्या काचेतून एक सावली दिसली, हातात लालटेन, डोक्यावर टोपी आणि ओळखीचा हसरा चेहरा. तो माणूस म्हणाला, सिग्नल तपासायला आलात? बरं, पण आधी तिकीट दाखवा. शेखरने चकित होऊन विचारलं, कोण आहात तुम्ही? त्या आवाजाने उत्तर दिलं, गोविंद जोशी, स्टेशन मास्तर. क्षणभरात सिग्नल दिवा स्वतःहून पेटला. ट्रॅकवरून जुनं स्टीम इंजिन धावत आलं आणि त्यातले प्रवासी एक एक करून खिडकीतून बघू लागले. त्यांचे डोळे पोकळ आणि चेहरे जळालेले. शेखर भीतीने पळाला, पण ऑफिसचा दरवाजा बंद झाला. भिंतीवर लावलेलं घड्याळ थांबलं. 12. गाडी थांबली आणि गोविंदचा आवाज घुमला. अजून एक प्रवासी जोडला गेला. दुसऱ्या दिवशी कामगारांनी पाहिलं, शेखर गायब झाला होता. फक्त ऑफिसच्या टेबलावर जुना तिकीट बुक उघडाच पडला होता आणि त्याच्या शेवटच्या पानावर नवीन ओळ लिहिलेली होती, तिकीट क्रमांक 64, शेखर पाटील. त्या दिवसानंतर मंत्रालयाने पुन्हा तो प्रकल्प बंद केला. स्टेशन पुन्हा एकदा अंधारात झाकलं गेलं आणि गोविंद स्टेशन मास्टरचा आवाज पुन्हा शांत झाला, पण फक्त काही काळासाठी. जेव्हा भूतांनी पुन्हा सिग्नल दिला, सन 2000, कवळे स्टेशन विसरलेलं होतं. ट्रॅकवर गवत उगवलेलं होतं, पण रेल्वे विभागाने नवीन मालगाडी
मार्ग तपासण्यासाठी एक टेस्ट रन ठेवली. त्या गाडीचा ड्रायव्हर होता विनायक कदम, 45 वर्षांचा अनुभवी इंजिन चालक. त्याने या मार्गाबद्दल आधी अनेक अफवा ऐकल्या होत्या. कवळे स्टेशनवर गाडी थांबली की परत सुटत नाही, पण त्याने हसत दुर्लक्ष केलं. माझ्या आयुष्यात मी हजारो ट्रॅक पार केलेत, आता भूत थांबवतील का मला? रात्री 11:15 विनायकची गाडी कवळेच्या परिसरात शिरली. चंद्र नव्हता, फक्त धुक्याचं जाळं आणि ट्रॅकचा घनघनाट. अचानक रेडिओमध्ये आवाज आला, ड्रायव्हर विनायक, पुढचे स्टेशन कवळे. तो चकित झाला, कारण नकाशात असं स्टेशन नव्हतंच. ट्रॅकच्या पुढे अचानक एक मंद दिवा दिसला. जुनं स्टेशन फलक, कवळे, हळूहळू स्पष्ट झाला. त्याने गती कमी केली. मग एक आवाज ऐकू आला, स्टेशन बेल स्वतःहून. विनायकने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि दचकला. प्लॅटफॉर्मवर उभे होते जुने कपडे घातलेले प्रवासी, काळे डोळे, न हलणारे चेहरे. त्यांच्या मधोमध उभा होता एक माणूस, काळी टोपी, हातात लालटेन आणि हसरा चेहरा. गोविंद जोशी. तो पुढे आला आणि इंजिन समोर थांबला. त्याने हात वर केला आणि हळू आवाजात म्हणाला, थांब, वेळ आली नाही अजून, तू परत जा. विनायक थरथरला. कोण आहात तुम्ही? गोविंदचा चेहरा गंभीर झाला. ही गाडी मृत प्रवाशांची आहे. अजून तुझं तिकीट नाही, पण सिग्नल बदलणार आहे. क्षणभरात सगळं धुका हललं. रेल्वे ट्रॅक लाल प्रकाशात न्हाऊन निघाले आणि स्टेशनचा फलक हवेवर विरला. विनायकने गाडी मागे घेतली आणि तो स्टेशन पार करताच त्याच्या मागे 30 भुताटकी स्टीम गाडी विजेसारखी पुढे झेपावली. त्याच्या गाडीचा वेग कमी झाला. इंजिन थरथरलं आणि रेडिओवरून आवाज आला, तिकीट तपासक, तिकीट दाखवा. दुसऱ्या दिवशी विनायकने रेल्वे अधिकाऱ्यांना अहवाल दिला. सगळे त्याच्यावर हसले, पण त्याने केबिनमधला व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये शेवटी काही सेकंद गोविंद जोशीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्याचा शेवटचा संवाद व्हिडिओत रेकॉर्ड झाला होता, आम्ही परत येणार आहोत जेव्हा शेवटचं तिकीट संपेल. त्यानंतर रेल्वे विभागाने पुन्हा कवळे परिसर कायमचा बंद केला. पण आजही काही रात्री जेव्हा रेल्वे ड्रायव्हर धुक्यातून जातात, त्यांना जुन्या स्टीम गाडीचा हॉर्न ऐकू येतो आणि कुणीतरी कुजबुजतं, तिकीट तपासक, अजून एक प्रवासी बाकी आहे. 2025 साल. रेल्वे विभागाने AI सर्व्हेन्स कॅमेरा ड्रोन वापरून भारतामधील विसरलेली स्टेशन पुन्हा मॅप करण्याचा प्रकल्प सुरू केला. त्या प्रकल्पाचं नाव होतं प्रोजेक्ट फोनिक्स. उद्देश, जुनी स्टेशन पुन्हा ओळखून त्यांना नव्या मार्गांशी जोडणं. AI प्रणालीने अनेक ठिकाणांचे फोटो घेतले, पण एका रात्री कंट्रोल रूमच्या स्क्रीनवर अचानक एक अज्ञात लोकेशन दिसू लागलं. नाव कवळे स्टेशन. अधिकाऱ्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. त्या स्टेशनचा डेटा वर्षानुवर्ष गायब होता. मग अभिनेता अधिकारी आदित्य देशमुख याला तपासण्यासाठी पाठवलं गेलं. 14 फेब्रुवारी 2025 रात्री 11:50 आदित्य आपल्या ड्रोन आणि थर्मल कॅमेरा घेऊन कवळे परिसरात पोहोचला. जंगल शांत होतं, पण वातावरणात एक अज्ञात गंध, जुने तेल, लोखंड आणि ओलसर धूर. AI ड्रोनने आपोआप सिग्नल पकडला आणि एका ठिकाणी थांबला. स्क्रीनवर स्टेशन दिसलं. जुनं फलक, गंजलेली ट्रॉली आणि ट्रॅकवर जमा झालेलं धुकं. तो अचंबित झाला. हे ठिकाण नकाशावरचं नाही, पण इथे आहे. त्याने ड्रोन पुढे नेला. अचानक स्टेशनच्या छतावरून लाल दिवा पेटला. AI स्पीकरने सांगितलं, इनकमिंग ट्रेन डिटेक्टेड. आदित्यने हसत म्हटलं, इथे काही ट्रॅकच नाहीत. तेवढ्या ड्रोनच्या कॅमेऱ्यावर एक अजून स्टीम इंजिन दिसलं. हळूहळू धुक्यातून पुढे येत होतं. त्याने पटकन स्क्रीन झूम केली. गाडीतले प्रवासी अस्पष्ट, पण एक चेहरा स्पष्ट झाला, गोविंद जोशी, स्टेशन मास्तर. गोविंदने थेट ड्रोनकडे बघितलं आणि AI स्पीकर स्वतःहून बोलू लागला, तिकीट तपासक, परत आलोय.
तू तंत्रज्ञान आणलंस, पण आम्ही वेळचं तिकीट घेऊन आलो आहोत. त्याच क्षणी संपूर्ण कंट्रोल रूममधली मॉनिटर्स पेटले. प्रत्येक स्क्रीनवर एकच संदेश दिसला, प्रोजेक्ट फोनिक्स टर्मिनेटेड, 64 पॅसेंजर्स अकाउंटेड, 1 मोर एक्सपेक्टेड. आदित्यचा सिग्नल गायब झाला. फक्त त्याचा ड्रोन परत आला आणि ड्रोनच्या मेमरी कार्डमध्ये शेवटचा व्हिडिओ. धुक्यात उभा आदित्य, त्याच्या मागे स्टीम इंजिनचा प्रकाश आणि गोविंदचा आवाज. तिकीट क्रमांक 65 पूर्ण. रेल्वे विभागाने तो प्रकल्प कायमचा बंद केला. आता त्या परिसरात AI ड्रोन गेल्यावर सिग्नल आपोआप बंद होतो आणि रात्रीच्या वेळी काही ट्रेन चालक अजूनही सांगतात. धुक्यातून जाताना त्यांना एक स्टेशन दिसतं, ज्यावर फलक चमकत असतो, कवळे, सर्व प्रवासी हजर. सन 2026. कवळे स्टेशनच्या भुताटकी कथांचा इतिहास संपूर्ण भारतभर पसरला होता. लोक अजूनही रात्री 12 वाजल्यावर ट्रेन चालकांच्या कहाण्या ऐकायचे. हॉर्न, धुक्यातील गाडी आणि तिकीट तपासक. हा कुजबुजता आवाज. आदिती देशमुख, एक जिव्हाळ्याची पत्रकार आणि भूतकथांवर संशोधन करणारी, या कथांचा मागोवा घेण्यासाठी कवळे स्टेशनकडे आली. तिने मागील 80 वर्षांचा इतिहास वाचला. गोविंद जोशी, अमोल, राजवीर, शेखर, विनायक आणि आदित्यच्या गायब होण्याची घटना. तिने ठरवलं, कवळे स्टेशनच्या शापाचा शोध घेणं आणि तो संपवणं. रात्री 12 वाजता तिने जुनं तिकीट बुक आणि काही हवन साहित्य घेऊन स्टेशनवर पोहोचली. धुकं दाटलेलं आणि गवत झपाट्याने हालत होतं. आदितीने हळूच वाचलं, ज्या प्रवाशांनी तिकीट दाखवले नाही त्यांचे आत्मे अजून अडकले आहेत. ती धीराने हवन सुरू केली. तिकीट बुक फडकावली आणि हळूहळू जुन्या गाडीतून आवाज आला. स्टीम इंजिन, हॉर्न आणि गोविंदचा आवाज. तुम्ही हे काय करत आहात? आदिती शांत राहिली. मी येऊन तुम्हाला मुक्त करणार आहे. प्रवाशांचा तिकीट तपासक संपवायचा आहे. त्या रात्री गोविंद आणि इतर भूतांनी तिकीट बुककडे बघितलं. आदितीने प्रत्येक प्रवाशाचं नाव उच्चारलं. अमोल, राजवीर, शेखर, विनायक, आदित्य आणि शेवटी गोविंद जोशीचा. क्षणभर सगळं शांत झालं. मग तिकीट बुक स्वतःहून जळालं आणि धुक्यातून एक तेजस्वी प्रकाश पसरला. सकाळी गावकरी पाहतात, स्टेशन फक्त ट्रॅक आणि गवत राहिलं होतं. कोणतीही भुताटकी गाडी, हॉर्न किंवा भयानक आवाज नव्हते. गोविंदचा शाप अखेर संपला होता. आदितीने नोंद केली, कवळे स्टेशन, जिथे काळोखात अडकलेले प्रवासी होते, आता मुक्त झाले आहेत. कधी काळी धुक्यातून ऐकलेला तिकीट तपासकचा आवाज फक्त इतिहासात राहिला आहे. गावकरी आता रात्री प्रवास करताना देखील भीतीत नाहीत, फक्त जुन्या कथा सांगत आहेत. कसलेही रहस्य किंवा भय नाही, फक्त एक स्टेशन जे आता शांतीत आहे. 1942च्या त्या भयंकर रेल्वे अपघातानंतर कवळे गाव पूर्ण काळोखात बुडालं होतं. गाडीच्या जळक्या अवशेषांमधून धूर अजूनही निघत होता आणि हवेत मांस आणि लोखंडाचा जळका वास भरून राहिला होता. गोविंद जोशी, स्टेशन मास्तर, आपल्या चुका पाहून वेडा झाला होता. तो संपूर्ण रात्री स्टेशनच्या फलकासमोर उभा राहून ओरडत होता, मी सिग्नल चुकीचा दिला नाही, माझ्या हातांनी काहीच केलं नाही. पण त्याच्या डोळ्यांसमोर सतत त्या 63 प्रवाशांचे तुटलेले चेहरे, जळलेले हात आणि मुलांच्या रडण्याचे आवाज घुमत होते. ती रात्र अमावास्या होती. धुकं दाटलेलं आणि आकाशात एकही तारा नव्हता. गोविंदने ऑफिसात जुन्या तिकीट बुकवर रक्ताने लिहिलं, जो प्रवासी मरण पावला त्याचं तिकीट मी परत देईन. त्याने फास लावला आणि स्वतःहून झोकून दिलं, पण मृत्यूने त्याला सोडलं नाही. त्याचा आत्मा त्या स्टेशनच्या सिग्नल रूममध्ये अडकून राहिला. पुढच्या सकाळी जेव्हा लोकांनी ऑफिसचं दार उघडलं, तेव्हा भिंतीवर त्याचं रक्ताळलेलं तिकीट बुक आणि टेबलीवर बसलेला स्टेशन मास्टरचा सावलीसारखा चेहरा दिसला. त्या दिवसानंतर दररोज रात्री 12 वाजता स्टेशनचा सायरन स्वतःहून वाजू लागला आणि ट्रॅकवरून भुताटकी गाडी धावू लागली, ज्यात तेच प्रवासी बसलेले दिसायचे जे त्या अपघातात मेले होते.
गोविंद आता गाडीचा स्टेशन मास्तर नव्हता, तो झाला होता तिकीट तपासक, जो प्रत्येक आत्म्याचं तिकीट पाहून ठरवायचा तो सुटणार की कायमचा प्रवासाला जाणार. गावकऱ्यांनी अनेकदा ती जागा शुद्ध केली, हवन केलं, पण प्रत्येक वेळी रेल्वेचा हॉर्न पुन्हा घुमायचा. लोक म्हणतात जेव्हा दुःख जड होतं आणि स्टेशनचा घड्याळ काटा बरोबर 12 वाजतं तेव्हा गोविंदचा आवाज अजूनही येतो, तिकीट तपासक आलोय, प्रवाशांची गणना बाकी आहे.